मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील सापडली चमत्कारी विहीर। बीडच्या एका चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ व्हायरल। एका शेतकऱ्याच्या शेतात एक विहीर, जिच्यात काय चमत्कार होतोय, जे पाहायला लाखोची गर्दी होत आहे। ही विहीर बीडच्या एका गावात आहे, जिला चमत्कारी विहीर म्हणून त्या गावात ओळखले जात होते। त्या गावातल्या लोकांना माहिती होतं, पण एक पत्रकार जेव्हा या विहिरीपाशी गेला, तेव्हा त्या विहिरीपाशी त्याला असं काहीतरी जाणवलं। त्याने तिचा व्हिडिओ काढला। त्यानंतर त्याने ही विहीर ज्या शेतकऱ्याची होती, त्याची मुलाखत घेतल्यानंतर त्या पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली। या विहिरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे। या विहिरीत नेमकं काय चमत्कार होतन्य, ज्यामुळे या विहिरीला चमत्कारी विहीर म्हणतात? नेमकं असं काय आहे या विहिरीमध्ये? याविषयी त्या शेतकऱ्यांनी काय सांगितलं? या चमत्कारी विहिरीचा गावाला कसा फायदा होतोय? चला जाणून घेऊया या रहस्यमय चमत्कारी विहिरीविषयी। आज आपण अशा एका रहस्यमय चमत्कारी विहिरीबद्दल जाणून घेतोय, की जेणे संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला आहे। ही विहीर बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात आहे। तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे की लोक म्हणतात, ही नुसती विहीर नाही, तर ही चमत्कारी विहीर आहे। सुरुवातीला या विहिरीचं रहस्य फक्त त्या गावातल्या लोकांना माहिती होतं, पण अचानक एक दिवस एक पत्रकार विहिरी जवळ पोहोचला। त्याने तिथले चित्रीकरण सुरू केलं, तेव्हा त्याला काहीतरी वेगळं जाणवलं। त्याला काहीतरी अनामिक जाणवलं। त्याने त्या विहिरीच्या मालकाला, म्हणजे त्या शेतकऱ्याला बोलवलं, त्याची मुलाखत घेतली आणि त्यानंतर त्याला जे समजलं, त्या शेतकऱ्यांनी या विहिरीचे जे रहस्य त्याला सांगितलं, ते ऐकून पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली। यानंतर या विहिरीची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली। मग नेमकं या विहिरीत काय आहे? कोणता चमत्कार याच्यात दडलेला आहे? आज आपण सगळं उघड करणार आहोत। या शेतकऱ्याचं रहस्य जाणून घेणार आहोत। पहा, महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जुन्या विहिरी असतात। काही जुन्या विहिरीत अनेक रहस्यम दडलेली असतात। पण ही चमत्कारी विहिरीचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला 10 वर्ष मागे जावं लागेल। त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, 10 वर्षांपूर्वी त्या शेतकऱ्याबरोबर एक अशी गोष्ट घडली, की ज्यामुळे ही चमत्कारी विहीर नावारूपाला आली, ती त्यामुळे आज व्हायरल झाली। अनेकदा आपण पाहतो, विविध शेतांमध्ये काही जुन्या विहिरी असतात। त्या विहिरींत भरपूर रहस्यम दडलेली असतात। काही जुन्या विहिरीत भूत आहेत, असं म्हटलं जातं, तर काही जुन्या विहिरीच्या जवळून जाताना घुंगरांचा आवाज येतो। तर काही विहिरींच्या शेजारी जाताना आपल्याला कुणीतरी आतून बोलवतन्य असा भास होतो, पण ही विहीर वेगळी आहे। बाकीच्यांपेक्षा ही विहीर अतिशय वेगळी आहे। ही विहिरीचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला 10 वर्षांपूर्वीच्या एका दिवसात जावं लागेल। त्या काळात या शेतकऱ्याचे दिवस जेमतेम होते। शेतीला पाणी नव्हतं, म्हणून त्याने बोर मारून पाहिला, पण तिथे निराशा पदरी पडली। पैसे कमी होते, म्हणून तो शेतकरी हवालदिल झाला होता। तो शेतकरी सांगत होता, तो म्हणाला, 10 वर्षांपूर्वी माझ्या शेतीला खूप कमी पाणी पडलं होतं, पाणीच नव्हतं। त्याकरता त्याने एक छोटासा बोर मारला, पण त्याची गरज त्या शेतकऱ्याची भागत नव्हती। त्याला भरपूर पाणी पाहिजे होतं। या शेतकऱ्याने शेवटी एका पाणी पाहणाऱ्या पाणाड्याला, एका वृद्ध व्यक्तीला बोलवण्याचा निर्णय घेतला। पाणाडी म्हणजे असा वृद्ध माणूस जो नारळाच्या मदतीने पाणी कुठे आहे जमिनीतलं ते दाखवतो। तो वृद्ध माणूस सरळ त्या शेतात आला। तो शेतात आल्यानंतर त्याने एक नारळ आपल्या तळहातावर ठेवला। तो नारळ घेऊन पूर्ण तो शेतभर फिरू लागला। सुरुवातीला तो सरळ रेषेत चालला, समांतर रेषेत तो त्या ठिकाणी चालत होता। तो एका ठिकाणी थोडासा थबकला आणि त्यानंतर तिथे तो गोल गोल घरागीर फिरायला लागला। फिरता फिरता तो एका लिंबाच्या झाडाजवळ थांबला आणि इथेच घडला तो पहिला चमत्कार।
10 वर्षांपूर्वी त्याच्या हातातील नारळ अचानक वर झालं, तळहातावर अगदी ताठ उभं राहिलं, आणि हाच होता या विहिरीच्या चमत्काराचा पहिला संकेत. त्या वृद्ध माणसाने पुन्हा एकदा त्या जागेवर नारळाने तपासणी केली. तो नारळ तिथेच ठेवला, एक प्रचंड मोठी फुली मारली, एक खून केली. त्याने शेतक्याला सांगितलं की ती विहीर तू इथे खोदून, तुला जबरदस्त पाणी लागेल, आणि ही विहीर पुढे जाऊन इतका मोठा चमत्कार करेल की तुझा विश्वास बसणार नाही. संपूर्ण गावाला या विहिरीचा फायदा होणार आहे, कारण की या विहिरीमध्ये एक चमत्कार दडला आहे. 10 वर्षांपूर्वी एका वृद्ध व्यक्तीने सांगितलेला हा चमत्कार आज जगासमोर आला आहे, पण त्यावेळेस तो शेतकरी गोंधळला होता. 10 वर्षांपूर्वी त्याने पाणाड्याला विचारलं की चमत्कारी विहीर म्हणजे काय. त्या वृद्ध माणसाने फक्त एवढं सांगितलं की एक दिवस या विहिरीचा चमत्कार संपूर्ण राज्यात व्हायरल होईल, ही विहीर संपूर्ण गावाचा उद्धार करेल. शेतक्याला सुरुवातीला विश्वास बसला नाही. त्याला वाटलं, कुठलं गुप्तधन तर नाही आहे ना, कुठलं भूतप्रेत तर नाही आहे ना, काही देवाबेवाचा तर प्रॉब्लेम नाही ना. तो वृद्ध माणूस म्हणाला, आजपर्यंत मी हजारो विहिरींचं पाणी पाहिलं, पण इथे मला एक अनामिक शक्ती जाणवली. माझ्या अनुभवातून सांगतोय, ही विहीर चमत्कार करेल. ही घटना होती 10 वर्षांपूर्वीची, ज्या दिवशी शेतक्यांनी पाणाड्याने पाणी पाहण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळेस त्याला विहिरीच्या चमत्काराचा संकेत मिळाला. पुढे झालं असं, गामवाचं भलं होईल हे ऐकून शेतक्याला आनंद झाला. त्याने ती विहीर खोदण्याचा निर्णय घेतला, पण त्याकडे पैसे नव्हते. त्याने सरकारी योजनांचा शोध घेतला, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदारांच्या कडे जाऊन चौकशी केली. त्याला विहीर खोदण्यासाठी सरकारी अनुदान मिळालं. त्याचा उत्साह दुप्पट झाला. शेतक्याने उसने पैसे घेऊन खोदकाम सुरू केलं, नातेवाईकांची मदत घेतली. 10 फूट साधारणपणे विहीर खोदल्यानंतर तिथे भला मोठा खडक लागला, आणि त्यावेळेस घडला दुसरा मोठा चमत्कार, जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विहीर खोदताना 10 वर्षांपूर्वी तिथे स्फोट घडवून आणावा लागणार होता. स्फोटासाठी सगळी तयारी झाली. स्फोटाला वायर जोडल्या गेल्या. फक्त 2 बटन दाबायची होती. पहिलं बटन दाबलं, आता काही क्षणात इतका मोठा स्फोट होणार होता. पण दुसरं बटन दाबायच्या आधीच तिथे एक विचित्र घटना घडली. विहिरीच्या शेजारी लिंबाच्या झाडावर पक्ष्यांचा थवा जोरजोरात उडू लागला. त्याचा आवाज इतका मोठा होता की दुसरं बटन दाबायचं राहून गेलं. त्यांना वाटलं कुणीतरी प्राणी पडला का काय. त्यांनी जाऊन पाहिलं, तर काम करणारा एक माणूस विहिरीतच राहून गेला होता. तो वर येण्याचा प्रयत्न करत होता. तो ओरडत होता, पण त्याला आवाज जात नव्हता. पण पक्ष्यांच्या आवाजामुळे त्या माणसाचा जीव वाचला. त्याचा जीव गेला असता या विहिरीचा दुसरा चमत्कार होता. अखेर विहीर 20 फूट, 30 फूट, 40 फूट खोल गेली. विहिरीला पाणी लागलं, पण पाणी अतिशय कमी होतं, खूपच कमी होतं. शेतक्याला वाटलं तो वृद्ध माणूस खोट बोलला. त्या वृद्ध माणसाचे शब्द त्याच्या कानात नेहमी घुमायचे. 10 वर्षांपूर्वी जेव्हा विहिरीला पाणी लागलं नव्हतं, तेव्हा त्या वृद्धाचे शब्द आठवले की विहीर एक दिवस चमत्कार करेल. 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले. एका वर्षी तर प्रचंड दुष्काळ पडला. त्याची पिकं जळू लागली. तो रात्री निराश होऊन झोपला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो, तर काय, विहिरीत थोड पाणी वाढलेलं. हेच होतं विहिरीचं तिसरं रहस्य. आणि प्रत्येक उन्हाळ्यात पूर्ण कोरड पडण्याच्या आधी ही विहीर जी आहे, पूर्णपणे हिला पाणी आलं होतं. आणि आता तो खरा चमत्कार जवळ येत होता, ज्यावेळेस तो पत्रकार त्या विहिरीजवळ येऊन त्याचं चित्रीकरण करणार होता आणि जगासमोर विहिरीचा चमत्कार उघड होणार होता. पण 2 वर्षांची गोष्ट आहे. ही विहीर महाराष्ट्राला अजून माहिती नव्हती. हळूहळू या विहिरीला पाणी कमी कमी व्हायला लागलं आणि पाणी तज्ज्ञाला त्या शेतक्याने बोलावलं. ही गोष्ट आहे 2 वर्षांपूर्वीची. पाणी तज्ज्ञाला बोलावलं.
त्यांना सांगितलं की मला या विहिरीचं फारस पाणी पुरत नाही, तर आम्ही असं काय करायला पाहिजे की जेणेकरून या विहिरीचं पाणी वाढेल. तर त्यावेळेस पाणी तज्ज्ञांनी सल्ला दिला, तुम्ही आडवे बोर मारा, आणि आडवे बोर त्या ठिकाणी मारले गेले. दुसऱ्या दिवशी अचानक एक चमत्कार घडला, जो संपूर्ण देशात त्यावेळेस व्हायरल झाला होता. पाणी चक्क 50 ते 60 फूट वर आलं. हे पाणी जमिनीपर्यंत पोहोचलं. संपूर्ण गावात दुष्काळ होता, कुठे प्यायला पाणी नव्हतं. ही गोष्ट आहे 2 वर्षांपूर्वीची. विहिरीला मात्र प्रचंड पाणी होतं. त्यावर शेतकऱ्याने ऊस लावला, संपूर्ण शेतीला पाणी दिलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं पाणी होतं की ऊसाला पाणी देऊनही पाणी संपत नव्हतं. ही विहीर आता जीवनदायी विहीर म्हणून ओळखू लागली. तेव्हापासून आजपर्यंत विहिरीचं पाणी कधीच कमी झालं नाही. ही विहीर इतकी प्रसिद्ध का झाली? विहिरीची चर्चा प्रचंड आता गावामध्ये पसरली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून संपूर्ण गावाला ही विहीर पाणी देत आहे. तर अशाच प्रकारची प्रसिद्धी ऐकून एक रिपोर्टर, एक पत्रकार त्या विहिरी शेजारी गेला, तिचे चित्रीकरण केलं. त्यानंतर पुढे जाऊन त्याने शेतकऱ्याच्या मुलाला बोलावलं आणि त्याला विचारलं, काय चमत्कार आहे? तेव्हा त्या मुलाने सांगितलं की आम्ही याच्यात 4 आडवे बोर मारले होते, विहिरीला 12ही महिने पाणी कमी होत नाही. गावात कुणाच्याच विहिरीला पाणी नाही, पण आमच्या विहिरीला पाणी असतं. त्याला असं विचारलं, त्यावेळेस तो म्हणाला, देवाची कृपा आहे, उन्हाळ्यात अगदी 10 तास मोटर याच्यावर चालते, तरी आमचं पाणी संपत नाही, संपूर्ण गावाचं भागतं, असं त्या मुलाने सांगितलं. तर अशा प्रकारची चमत्कारी विहीर बीडसारख्या दुष्काळी भागामध्ये ही विहीर एक प्रकारचा चमत्कार आणि एक प्रकारचा जीवनदायी ठरलेली. तर या चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विहिरीने गावाचा उद्धार करेल असं 10 वर्षांपूर्वी सांगितलं होतं. हे वाक्य आज पूर्णतः खरं ठरत आहे. ही विहीर नसून त्या गावांसाठी एक जीवनदायी लाईफलाईन ठरलेली आहे. या शेतकऱ्यांनी कधीही त्या ठिकाणी स्वार्थी विचार केला नाही, पाणी स्वतःसाठी ठेवलं नाही, गावाला होईल तेवढी मदत करत आहे, गावाला पाणी देत आहे. एक प्रकारे शेतकऱ्याचा चांगुलपणा देखील या विहिरीच्या माध्यमातून उघड होत आहे. शेतकऱ्याची निस्वार्थी वृत्ती आणि गावाच्या लोकांवरची त्याची माया या विहिरीच्या चमत्काराच्या माध्यमातून समोर आली आहे. ही घटना, हा चमत्कार तुम्हाला कसा वाटला, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ही कहाणी तुम्हाला आवडली का? नक्की कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.